न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। माताखेडी परिसरात घरात शिरलेल्या 9 फूट अजगराचे यशस्वी रेस्क्यू, सर्पमित्र शुभम ठाकूर यांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ। सावनेर शहरालगतच्या माताखेडी परिसरात सोमवारी रात्री एका घरात अंदाजे 8 ते 9 फूट लांबीचा अजगर प्रजातीचा साप शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती शुभम राजपूत यांनी रात्री सुमारे 10 वाजता सर्पमित्र शुभम ठाकूर यांना दूरध्वनीद्वारे दिली। माहिती मिळताच सर्पमित्र शुभम ठाकूर यांनी वेळ न दवडता आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। यावेळी रमण चारपे, मयूर सातपुते आणि शुभम लाल यांनीही रेस्क्यू मोहिमेत सहकार्य केले। घटनास्थळी पोहोचल्यानंतर घरात लपून बसलेल्या अजगराची पाहणी करण्यात आली। त्यानंतर सर्पमित्र शुभम ठाकूर यांनी अत्यंत संयम, कौशल्य आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत अजगराला यशस्वीरित्या पकडून रेस्क्यू केले। पुढील धोका टाळण्यासाठी त्या अजगराला सुरक्षितपणे जंगल परिसरात सोडण्यात आले। या संपूर्ण घटनेत सर्पमित्र शुभम ठाकूर यांच्या तत्परतेमुळे एकीकडे नागरिकांना संभाव्य धोका टळला, परिसरातील नागरिकांनी त्यांच्या धाडसाचे आणि वन्यजीव संवर्धनासाठीच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक केले। सर्पमित्र शुभम ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की घरात किंवा परिसरात साप आढळल्यास घाबरून जाऊ नये किंवा सापाला मारण्याचा प्रयत्न करू नये। तत्काळ सर्पमित्र अथवा वन विभागाशी संपर्क साधून वन्यजीवांचे संरक्षण करण्यास सहकार्य करावे। सावनेर तहसील ब्युरो चीफ अक्षय बुजाडेची रिपोर्ट। पुष्कारे का मारून राहिला तो आणते बाहेर शांती रस्त्याचे असं थोडा रस्ता क्लिअर करा तिकडे। अर्धीचं गाण पाठवून लागलं हा म्हणलं सावनेरला